आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी। कित्येक दिवस शिवसेना आणि भाजपमध्ये युद्ध सुरू होतं, कलगीतुरा सुरू होता। खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला गेल्या आठवड्याभरापासून पत्रकार परिषदांची मालिकाच पाहायला मिळते। त्यात आता आणखीन भर पडली ती नारायण राणे आणि शिवसेनेच्या नव्या पत्रकार परिषदेची। राणेंच्या जुहूच्या बंगल्याला मुंबई पालिकेची नोटीस आली आणि यानंतर नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर प्रहार केला। यानंतर नारायण राणे यांची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला कचरा असं म्हणत शिवसेनेनं या पत्रकार परिषदेची आणि नारायण राणे यांच्या आरोपाची खिल्ली उडवली। नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले। मातोश्री 2 कशी बांधली यावर आम्ही काही बोललो नाही, पण मातोश्री 2 पूर्ण परवानगा घेऊन बांधलं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। भुजबळ 2.5 वर्ष आत गेले, तसेच गुन्हे मातोश्रीचे सुद्धा आहेत। त्या दोघांचा सीए एकच आहे, माझ्या एवढी माहिती कुणाला नाही असा दावाही नारायण राणे यांनी केला। तसंच माझ्या बंगल्याचं 1 इंचही बांधकाम बेकायदेशीर नाही, सर्व परवानग्या घेऊनच बांधकाम केल्याचा दावाही त्यांनी केला। मराठी माणसासाठी शिवसेनेनं काय केलं असा प्रश्नही विचारायला ते विसरले नाहीत। एवढंच नाही तर सुशांत सिंग याच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोसायटीतील सीसीटीव्ही कुणी गायब केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली, पण आता शिवसेनाचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आलेत। मी सैनिक म्हणणार नाही, पदाधिकारी म्हणणार नाही, प्रमुखच। ऑक्युपेशन सर्टिफिकेट, बीसीसी बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट, हे दोन्ही गोष्टी महानगरपालिकेने दिलेल्या होत्या। तर 100% कायदेशीर काम मी या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर 1 इंचही मी बांधकाम केलं नाही, 1 इंचही। आम्ही या घरात माझे 2 मुलगे, त्यांच्या पत्नी आणि मी 6 जण आणि 2 छोटे, 8 माणसं फक्त आम्ही राहतो। इथे कोणताही व्यवसाय, हॉटेल, अन्य काही चालत नाही। 100% रेसिडेन्स बिल्डिंग आहे। माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली, पण आता शिवसेनाचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आलेत। मी सैनिक म्हणणार नाही, पदाधिकारी म्हणणार नाही, प्रमुखच।